नमस्कार मंडळी, आज तुम्हाला एक कविता म्हणून दाखवतो. या कवितेचे लेखक आहे सुरेश भट. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास संत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. ही कविता पुन्हा म्हणून दाखवतो. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी माझे पंख, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. अशी सुरेश भट या कवितेतून म्हणतात. अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. ही कविता आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त चॅनलला सर्च करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट देण्यात येईल. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय. वंदे मातरम. जय जवान.